नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 7वीतल्या 6व्या धड्याचा तिसरा भाग. या धड्याचं नाव आहे घातांक. तर चला पाहूया या तिसऱ्या भागात आपण काय शिकणार आहोत ते. आता ह्या भागाची आपण सुरुवात करूया. समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा आपण करायचा आहे भागाकार. लक्षात ठेवा, आपल्या संख्यांचा पाया समान आहे, घातांक समान नाही, पाया समान आहे. म्हणजे 6 आणि हा 6 हा झाला पाया आणि हा वरती दिलाय तो घात. आता अशा संख्यांचा भागाकार कसा करायचा ते पाहू. तर आपल्याकडे संख्या आहे 6 चा चौथा घात भागिले 6 चा वर्ग. तर यांचा भागाकार कसा करतात? तर 6 चा चौथा घात भागिले म्हणजे 6 चा चौथा घात अंशात 6 चा वर्ग हा छेदात. तर आपण काय करतो, 6 चा चौथा घात म्हणजे 6 4 वेळा गुणा, 6 चा वर्ग किंवा 6 चा दुसरा घात म्हणजे 6 2 वेळा गुणा. परंतु लक्षात ठेवा, हा 6 6 आणि हे 6 6 दोघेही एकमेकांना भागतात. तर हे 2 6 खाल छेदातले आणि 2 6 अंशातले निघून जातात. तर उरतात किती? अंशातले 2 6. तर आपण इथे लिहिले. आता हा 6 ही संख्या ही 2 वेळा एकमेकांची गुणली गेली. म्हणजेच काय? 6 झाला पाया, 2 हा झाला त्याचा घातांक म्हणजे 6 चा वर्ग. परंतु इथे पहा, 6 चा चौथा घात भागिले 6 चा दुसरा घात. तर याचे उत्तर किती आले? 6 चा दुसरा घात. तर मला सांगा, ह्या घातांकाचे आपण असं काय केले जेणेकरून आपले उत्तर आले 2? तर भागाकारामध्ये लक्षात ठेवा, जेव्हाही पाया सारखा असेल, दिलेल्या घातांकित संख्येचा पाया सारखा असेल आणि घात जर वेगळा असेल आणि त्यांचा आपल्याला जर भागाकार करायचा, तर लक्षात ठेवा, नेहमी आपल्याला घातांकाची बेरीज नाही तर वजाबाकी करायची असते, कारण बेरीज आपण करतो गुणाकारात. तर पहा, आपण केली वजाबाकी, तर 4 वजा 2 तर उत्तर आले 6 चा वर्ग. तर इथे पाहू शकता दोन्ही उत्तरे सारखी आहेत. आता अजून एक उदाहरण घेऊया. वजा 2 चा 5वा घात भागिले वजा 2 चा घन किंवा तिसरा घात. तर मी तुम्हाला काय म्हटले, पहिले काम करू, आपण अंश छेदात रुपयात लिहिले, तर 2 वजा 2 चा 5वा घात भागिले वजा 2 चा तिसरा घात. तर वजा 2 चा 5वा घात म्हणजे काय? वजा 2 ही 5 वेळा गुणली जाईल आणि वजा 2 खाली तिसरा घात आहे, तर वजा 2 3 वेळा गुणली जाईल. परंतु अंशातले 3 वजा 2 आणि छेदातले 3 वजा 2 आपण कमी करूयात, कारण त्यांची संख्या किंवा त्यांचे मोजमाप, त्यांचे मापन सारखेच आहेत, म्हणून आपण कमी केले. तर उरले किती? किंवा त्यांचा एकमेकांना भाग जातो, म्हणून आपण ते कमी केले. कमी केले तर उरले किती? फक्त वजा 2 आणि वजा 2. तर वजा 2 ही संख्या 2 वेळा उरली म्हणजे आपण काय लिहिणार? वजा 2 चा वर्ग. तर इथे पाहू शकता, 5 जर 3 वजा केली तर आपल्याला काय उत्तर येते? 2. तर लक्षात ठेवा, जेव्हा कुठल्याही संख्येचा पाया सारखा असेल तर नेहमी त्याच्या घातांकाची आपण करतो वजाबाकीच. जर गुणाकार असेल तर बेरीज करतो घातांकाची, परंतु लक्षात ठेवा त्यातही आपला पाया सारखा असला पाहिजे. आणि जर भागाकार असेल तर आपण करतो वजाबाकी, फक्त पाया हा सारखा असला पाहिजे. वजाबाकी करतो कशाची? तर घातांकाची. जर ए ही शून्येतर परिमेय संख्या, एम व एन हे धन पूर्णांक ज्यात एम ही एन पेक्षा मोठी असेल, तर ए चा एम वा घात छेदात ए चा एन वा घातला आपण लिहितो ए चा एम वजा एन वा घात. म्हणजेच काय? अंशाच्या घातातून छेदाचा घात हा वजा करा. आता लक्षात ठेवा, ए चा शून्यावा घात म्हणजेच काय? तर ए चा शून्यावा घातासाठी ए ची व्हॅल्यू शून्य नसली पाहिजे. आता ए चा शून्यावा घात म्हणजे कसा? शून्यावा घात आणला कसा जाईल? तर आपण एक काम करू, आपण अंश आणि छेदामध्ये ए चा एम वा घात आणि ए चा एम वाच घात घालू. आता आपल्या नियमानुसार जर अंश छेदामध्ये जर पाया सारखा असेल आणि घात असेल, त्या संख्येचा घात किंवा ती संख्या घातांकित असेल, तर आपण काय करतो? अंशाच्या घातातून छेदाच्या घाताला वजा करतो. आपण तेच केले. तर पायासारखा ठेवला तर अंशाचा घात वजा पायाचा घात हा छेदाचा घात. तर एम वजा एम काय आले? ए ची आली घातामध्ये शून्य वाली. तर ए चा घात शून्य किंवा ए चा शून्यावा घात आपण असा काढू शकतो. आणि ए चा शून्यावा घात आपण काढला तर आपलं उत्तर काय भेटते? 1. म्हणजेच काय? ए ही कुठलीही संख्या जरी असेल आणि त्याच्या घातामध्ये जर शून्य असेल तर त्याची उत्तर आपल्याला नेहमी 1च भेटते. तर नियम लक्षात ठेवा. आता ए ह्या कुठलाही घेऊ शकता, वजा 1 घेतला तरी चालेल, वजा 100 घेतले तरी चालेल, वजा लाख घेतले तरी चालेल, किंवा 1 घेतला तरी चालेल, 100 घेतले तरी चालेल, किंवा लाख घेतले तरी चालेल. तर कुठल्याही धनसंख्येचा शून्यावा घात किंवा कुठल्याही ऋण संख्येचा शून्यावा घात हा नेहमी 1च असतो. आता पुढे जाऊया. ए चा वजा एम वा घातचा अर्थ काय? तर आपण कसा लिहितो ते पाहू. ए चा वजा एम वा घात गुणिले 1 केला. आता 1 ही संख्या कशी येईल? तर आपल्याला माहिती आहे 1 ही संख्या कशी येऊ शकते? जेव्हा अंशात आणि छेदात
घातांकित संख्या सारखी असली पाहिजे, म्हणून आपण a च्या m वा घात आणि a चा m वा घात अंशाछेदात लिहिला. आता पाहू शकता इथे a चा वजा m वा घातला आपण छेदात 1 जर लिहिले तर काय होईल, अंशाची आणि छेदाची गुणाकार होईल. तर वरती अंशाचा मध्ये काय आहे, a चा मायनस वजा m वा घात गुणिले a चा m वा घात. तर आपण काय लिहितो, जेव्हाही गुणाकार असेल आणि दोघांचा पाया सारखा असेल तर अंशाची होते नेहमी बेरीज. तर वजा m अधिक m काय येतो, a चा 0 वा घात आणि खाली येते a चा m वा घात, कारण ही 1 बरोबर गुणाकार होणार. तर a चा 0 वा घात असतो 1 आणि a चा m वा घात असतो a चा m वा घात. म्हणजेच आपलं उत्तर काय आले, a चा वजा m वा घातला आपण काय लिहितो 1 छेदामध्ये a चा m वा घात. आता हे दुसरा भाग आणि पहिला भाग हा खूप 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 महत्वाचा आहे. म्हणजे तुम्ही पुढे जाऊन जे शिक्षण घ्याल त्या शिक्षणामध्ये गणित सोडवताना ह्या संख्या नेहमी येणार. तर तुम्हाला माहिती पाहिजे या संख्यांचे उत्तर काय ते. आता पुढचा आहे a चा वजा m वा घातला आपण काय लिहितो 1 अंशात आणि छेदामध्ये a चा m वा घात. म्हणजेच काय, a च्या घातात जर वजा 1 लिहिले तर याचं उत्तर काय येईल 1 छेदामध्ये a, कारण a चा 1 वा घात म्हणजे तीच संख्या असते. तसेच a गुणिले a छेदात a काय असते, तर बघा आपण काय करतो, या a गुणिले आता 1 छेदामध्ये जर a असेल तर a च्या एकाच्या छेदामध्ये जर a m असेल तर आपण त्याला साध्या रूपांतरात जर लिहिले तर a च्या घातामध्ये वजा m लिहितो. तर एकाच्या छेदामध्ये जर a असेल आणि a चा घात जर 1 असेल तर आपण त्याला साध्या वर्त रूपात लिहायचं असेल तर a चा वजा 1 घात लिहितो. आता याचा घात आहे 1, याचा घात आहे वजा 1. तर तुम्ही पाहू शकता गुणाकार केलाय म्हणजे दोन्ही घातांचा आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो, कारण दोघांचा पाया सारखा आहे. तर लक्षात ठेवा a च्या इथे वरती घात आहे 1, a च्या दुसऱ्या घात आहे वजा 1. तर 1 वजा 1 काय ते 0. म्हणजे a च्या घातामध्ये जर शून्य संख्या आली तर a च्या 0 वा घात नेहमी काय असतो 1. म्हणजेच काय, a चा वजा 1 वा घात हा खरं तर a चा गुणाकार व्यस्त आहे. कारण कुठल्याही दोन संख्येचा गुणाकार जर केला तर आपल्याला जर उत्तर 1 असेल म्हणजेच काय, तर दिलेली दुसरी संख्या हा पहिल्या संख्येचा काय असतो गुणाकार व्यस्त. आता हा आपण शिकलो होतो आपल्या 6वीतल्या धड्यामध्ये. याप्रमाणे 5/3 चा गुणाकार व्यस्त आपण लिहू शकतो 3/5. फक्त एवढंच लक्षात ठेवा 5/3 च्या हा जर पाय असेल तर त्याच्या घातामध्ये वजा 1 लिहिणं महत्वाचं आहे. जर a ची संख्या 0 इतकी नाही तसेच b ची संख्या 0 इतकी नाही आणि m ही धन पूर्णांक संख्या असेल तर a/b चा माझा m वा घातला आपण लिहू शकतो b/a चा m वा घात. तर आपल्या अंशामध्ये जर किंवा आपल्या छेदामध्ये जर वजा m असेल तर आपले पायाची संख्या आपण त्याचा गुणाकार व्यस्त लिहितो. तर a/b चा किंवा a/b चा गुणाकार व्यस्त आहे b/a आणि याची वजा बाकीचे साइन याचा किंवा चिन्ह आपण निघून जाईल. आता उदाहरण बघू 4/7 चा वजा 3 वा घात ही घातांकीत संख्येत पहा. तर हिला जर आपल्याला साध्या स्वरूपात लिहायचं तर काय करू शकतो, याचा पहिल्या आतल्या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहा म्हणजे 7/4 आणि वरती घातांकीत संख्येतून फक्त वजा बाकीचे चिन्ह आपण काढून टाकू. तर आपलं उत्तर भेटेल 7/4 आणि घातामध्ये 3. आता आपल्याला जर सोडून पाहायचं असेल तर आपण काय लिहितो, 4/7 चा वजा 3 वा घात कसा लिहितो, 1/4/7 अधिक 3 वा घात. कारण एकाच्या खाली जर ही संख्या लिहिली, एक अंश लिहिला आणि ही संख्या पूर्ण त्याच्या छेदामध्ये लिहिली तर याचा घात होतो अधिक, म्हणजे ही ऋण संख्या धनसंख्या होते. आणि मग काय 4/7 तिसरा घात म्हणजे 4/7 ही 7 ला 3 वेळा गुणा, त्याचं उत्तर येईल 64 छेदात 343 आणि ही संख्या आपण उलटी लिहिली जाते तर 343/64. तर 343 ही आली होती 7च्या गणाने आणि 64 येते 4च्या गणाने. म्हणजे याचा अर्थ काय, 4/7 चा वजा 3 वा घात आपण कसं लिहितो, तर आतली जी पाया आहे तिचा गुणाकार व्यस्त घ्या आणि आपल्या घातामध्ये फक्त ती जी संख्या दिली आहे वजा ती फक्त अधिक लिहा. आता इथे उदाहरण पहा, 3चा चौथा घात भागिले 3चा 6वा घात. आपण काय लिहितो, 3चा चौथा घात अंशात 3चा 6वा घात छेदात आणि अंश छेदाचा पाया जर सारखा असेल तर अंशाच्या घातातून छेदाचा घात वजा केला तर आपलं उत्तर काय आले -2. आता 3चा वजा 2चा घात आपण कसं लिहितो, 1/3चा दुसरा घात. आता दुसरी पद्धत आहे अशी, तर 3चा चौथा घात आहे म्हणजे 3 4 वेळा गुणा, 3चा 6वा घात आहे 3 6 वेळा गुणा. पण लक्षात ठेवा वरती 4 3 वेळा गुणले तर खालचे पण 4 3 वेळा गुणले तर एकमेकांना भाग गेला तर हे 4 वेळा 3 वरचे अंशातले आणि 4 वेळा 3 छेदातले निघून जाणार. तर उरतात काय 1 छेदामध्ये 3 2 वेळा गुणले म्हणजेच काय 3चा दुसरा घात.
आता हा दुसऱ्या घाताला, तीनाच्या दुसऱ्या घाताला जर वरती अंशात लिहायचे असेल तर आपण काय लिहितो, घाताची जी चिन्ह आहे, हा घाताचं चिन्ह आहे ते आपण बदली करतो. जर इथे -2 असेल तर इथे वरती घेताना +2 लिहू, आणि इथे खाली जर अंशामध्ये आपल्या छेदामध्ये जर -2 असेल तर अंशामध्ये घेताना +2 लिहायचे, आणि छेदामध्ये जर +2 असेल तर अंशात घेताना त्याला -2 लिहायचे. म्हणजेच काय, कुठल्याही अंशाला म्हणजे कुठल्याही घातांकित संख्येला जर अंशात लिहायचं असेल, जर ती छेदात असेल तिला जर अंशात लिहायचं असेल, लक्षात ठेवा तिच्या घातांकाचे चिन्ह बदली करा. म्हणजे जर अधिक असेल तर वजा, वजा असेल तर अधिक. आता 3/5 चा दुसरा घात भागिले 3/5 चा पाचवा घात. तर काय लिहितो, अंशामध्ये लिहितो 3/5 2 वेळा गुणतो, आणि छेदामध्ये 3/5 3 वेळा गुणतो, 5 वेळा गुणतो. परंतु लक्षात ठेवा, ही 2 वेळा आणि ही 2 वेळा संख्या जर आपण काढून टाकली तर उरते किती, कारण हे दोघांचा भागाकार एकमध्ये जातो, तर उरते एका छेदामध्ये 3/5 चा 3 वेळा घात किंवा 3 वेळा गुणाकार. तर लक्षात ठेवा, आता 3 वेळा गुणाकार आहे, जर आपल्याला वरती लिहायचा असेल तर आपण काय लिहितो, 3/5 वजा 3वा घात. आता पाया -1 असेल तर आणि घातांकी पूर्ण संख्या असेल तर काय होते ते पहा. आपला काय पाया 1 आहे, परंतु आणि घातांक पूर्ण संख्या आहे. पूर्ण संख्या म्हणजे +6 किंवा आपल्याला 0 पासून सुरू होते त्यापासून. तर चला, -1 चा 6वा घात म्हणजे काय, -1 हा 6 वेळा एकमेकांची मोडला. तर आपण काम करू, मी म्हटल्याप्रमाणे 2 संख्यांचा आपण जर गट केला तर -1 गुणिले -1 म्हणजे काय, 2 ऋण संख्या येतात, 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन, इथे 2 ऋण संख्या त्यांचा गुणाकार धन, इथे 2 ऋण संख्या त्याचा गुणाकार धन, म्हणजे उरले काय फक्त संख्यांची गुणाकार करणे. संख्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय वाटतं, 1 गुणिले 1 एकच येतो. या तिघांचे उत्तर 1 1 1 येते आणि उत्तर भेटते 1. परंतु जर आपल्याकडे संख्या आहे -1 चा 5वा घात म्हणजे काय, आपल्याला पहिले 2 ची आपल्याला काय करावं लागेल, गट बनवावा लागेल, कारण 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो म्हणून आपण गट केले. तर इथे धनसंख्या आली, इथे धनसंख्या आली, परंतु लक्षात ठेवा इथे गुणाकारात ऋण संख्या आहे, तर ऋण संख्येचे गुणाकार धनसंख्येवर केले तर आपलं उत्तर नेहमी ऋणच येते. आणि एकाला जर गुणाकार करायचा म्हणतो 1 गुणिले 1 गुणिले किती वेळा लिहिते त्याचं उत्तर येतं 1 येतं, म्हणून आपलं उत्तर येईल -1. तर -1 चा 6वा घात असतो 1 आणि -1 चा 5वा घात असतो -1. म्हणजेच काय, जर आपला घात हा सम असेल, आता या उदाहरणामध्ये पहा, इथे या संख्येचा पाया आहे -1 आणि याचा घात आहे सम. तर कुठल्याही ऋण संख्येचा जर घात सम असेल तर त्याचे उत्तर हे नेहमी धनसंख्येत येतं. परंतु समजा कुठल्याही ऋण संख्येचा पाया असलेला संख्येचा घात जर सम नसेल, विषम असेल, तर त्या संख्येला ऋणाचे चिन्ह जशा तसे असते. म्हणजेच m ही समसंख्या असेल तर -1 चा m वा घात हा 1 असतो, परंतु m जरी विषम संख्या असेल तर -1 चा m वा घात ही नेहमी -1च असणार. तर लक्षात ठेवा. आता आपण सोडूया सराव संच 28. तर सोपे रूप द्या. तर आपल्याकडे काय, a चा 6वा घात भागिले a चा 4था घात. तर जर आपण हा नियम वापरला, a चा m वा घात वजा a भागिले a चा n वा घात, तर पायासारखा असेल तर अंशाची होते, या घातांकाची होते वजाबाकी. तर वजाबाकी केली तर 6 वजन 4 गेले, उरले 2, तर a चा वर्ग हा झाले उत्तर. तसंच m चा m वा घात भागिले m चा 8वा घात. तर आपण काय लिहितो, या दोन्ही घातांकाचा वजाबाकी करतो, तर 5 वजा 8 आले -3. तर आपलं उत्तर काय भेटेल, m चा 5वा घात भागिले m चा 8वा घातचं उत्तर आले m चा 3रा घात. पुढचा प्रश्न आहे p चा 3रा घात भागिले p चा 13वा घात. तर इथे पुन्हा आपले पाया सेम असल्याने किंवा सारखा असल्याने 3 आणि ह्या 13ची वजाबाकी केली तर उत्तर आले p चा 10वा घात. चौथा प्रश्न आहे x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात. तर लक्षात ठेवा, दोघांची पाया सारखी आहे, तर 10 आणि ही 10 भागाकार असल्यामुळे दोघांमध्ये वजाबाकी झाली, वजाबाकी झाल्यामुळे दोन्ही 10 वजा 10 शून्य येते, तर x चा 0वा घात आला. आणि मी काय म्हटले, जर कुठलीही संख्या असेल आणि तिच्या जर घातामध्ये 0 आले तर त्याचं उत्तर येते नेहमी 1. म्हणजे x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात नेहमी काय येणार, 1च. आता पुढचा प्रश्न आहे -7 चा 12वा घात भागिले -7 चा 12वा घात. तर आपल्याला नियम माहिती आहे, जर पायासारखा असेल तर घातांकाची वजाबाकी होते, कारण इथे भागाकार आहे. तर वजाबाकी केली तर उरते काय, 7 चा 12वा घात वजा 7 चा 12वा घातचा आपण जर वजाबाकी केली तर 12 वजा 12 0 येते, आणि वजा 7 चा 0वा घात म्हणजे ते उत्तर असते 1. म्हणजे ह्या पूर्ण संख्येचा उत्तर आला 1. आता 7 चा 5वा घात भागिले 7 चा 3रा घात. तर 5 वजा 3 केले तर उरले 2, तर 7 चा येतो दुसरा घात, ते असते 49. आता तिसरी संख्या 4/5 चा 3रा घात भागिले 4/5 चा दुसरा घात. तर अंश आपल्याकडे पायासारखा असल्यामुळे आपण काय करू, ह्या दोन्ही संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी, आणि ती कशावरती असते, या चिन्हावरती. तर हे चिन्ह जर भागाकार असेल तर ह्या घातातून हा घात वजा करा, आणि जर गुणिलेचं चिन्ह असते तर हा घात आणि हा घात बेरीज करा.
तर आपल्याला काय उत्तर आहे, 3 वजा 2 आले आपल्याला 1 आणि 1 म्हणजे काय 4/5 1 घात म्हणजे काय 4/5च झाला. कारण कुठल्याही संख्येचा पहिला घात हा नेहमी तोच असते. 4चा 7वा घात वजा 4 भागिले 4चा 5वा घात. तर इथे दोन्हीही घातांकाची वजाबाकी केली तर 4चा दुसरा भागात आला आणि दुसरा घात म्हणजे काय 4 ही संख्या 2 वेळा स्वतःशी गुणली तर उत्तर येते 16. तर आज आपण काय शिकलो, जर कुठल्याही संख्येचा पाया समान असेल आणि आपण जर त्याचा भागाकार करणार असो तर लक्षात ठेवा आपल्याला फॉर्म्युला किंवा नियम वापरायचा आहे, a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात. दुसरा अजून एक नियम म्हणजे काय, a च्या घातात जर 0 असेल तर a कुठलीही संख्या जरी असली ऋण असो किंवा धन असो याचं उत्तर नेहमी एकच येते. तिसरा असं की a चा वजा 1 वा घातला आपण 1 छेद a असंही लिहितो. अशा प्रकारे आज आपण सगळ्यांचा अभ्यास केला. आता पुढच्या भागात बघू पुढचा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.